नमस्कार, मी सचिन कुटे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या SK मराठी कॉर्नर आपली माहिती आपला अधिकार या यूट्यूब चॅनलवरती। आजचा हा व्हिडिओ स्पेशली त्या पालकांसाठी आहे ज्यांनी आपल्याला बऱ्याच वेळा कमेंट्समध्ये सांगितलं होतं की सर एक व्हिडिओ कास्ट व्हॅलिडिटीसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात या विषयावरती बनवा। तर आजचा हा व्हिडिओ त्या पालकांसाठी आहे। बघा, जर कास्ट व्हॅलिडिटी सर्वात पहिले तर कास्ट व्हॅलिडिटी ही कोणाला लागते? जर तुम्ही 12वी 11वी 12वी सायन्स फील्डमध्ये असाल किंवा डिप्लोमा पॉलिटेक्निकला असाल किंवा डिप्लोमा ॲग्रिकल्चरला असाल आणि पुढचं जे शिक्षण राहतं त्या शिक्षणासाठी तुम्हाला हे शिक्षण झाल्यानंतर जे पुढचं शिक्षण राहतं ते तुमचं जर तुम्हाला प्रोफेशनल एज्युकेशन आपण ज्याला म्हणतो त्या प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन करायची असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी असणं फार आवश्यक आहे। तर ही कास्ट व्हॅलिडिटी बनवायसाठी तुम्हाला नेमकं कुठले कुठले डॉक्युमेंट आवश्यक आहे त्याच विषयी माहिती आपण आज देणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, कास्ट व्हॅलिडिटी बनवायसाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट। हो, ते कास्ट सर्टिफिकेट जे तहसील कार्यालयातून SDO मार्फत म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर मार्फत साईन केलेलं जे कास्ट सर्टिफिकेट राहतं ते मूळ कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी बनवायसाठी आवश्यक आहे। कास्ट सर्टिफिकेट बनवल्यानंतर त्याच्यावर एक गोष्ट आवर्जून चेक करायची की आपल्या 10वीच्या मार्कशीट प्रमाणे किंवा 12वीच्या मार्कशीट प्रमाणे किंवा आपल्या TC प्रमाणे जे बरोबर नावाचं स्पेलिंग आहे तेच स्पेलिंग त्या कास्ट सर्टिफिकेटवर आहे किंवा नाही हे बरोबर चेक करून घ्यायचं। कारण जे स्पेलिंग तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर राहणार आहे ते सेम स्पेलिंग सुद्धा तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीवर सुद्धा राहणार आहे। ते सेम असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण समजा स्पेलिंगमध्ये थोडा जरी फरक असला तर समोर तुम्हाला त्या स्पेलिंगच्या चुकीमुळे प्रॉब्लेम जाऊ शकतो, म्हणून ते आधी चेक करून घ्यायचं। हे झालं पहिलं डॉक्युमेंट। दुसरं डॉक्युमेंट आहे फॉर्म नंबर 15A। तर हा फॉर्म नंबर 15A कुठून मिळणार? कुठल्याही ऑनलाईन सेंटरवर गेल्यानंतर जर तुम्ही त्यांना फॉर्म नंबर 15A ची प्रिंटआउट मागितली तर तुम्हाला ते काढून देतील। हा फॉर्म नंबर 15A घेऊन तुम्हाला शाळेत जायचं आहे, शाळेत तो द्यायचा आहे। प्रिन्सिपल किंवा क्लर्क तुम्हाला तो फॉर्म पूर्ण भरून त्यावर प्रिन्सिपलची साईन आणि शिक्का घेऊन तुम्हाला ते परत देतील। तो तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीमध्ये अपलोड करणं आवश्यक आहे। तर हा झाला दुसऱ्या नंबरचा डॉक्युमेंट। तिसरं डॉक्युमेंट आहे फॉर्म नंबर 17। आता फॉर्म नंबर 17 नेमकं काय आहे? तर फॉर्म नंबर 17 म्हणजे तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही तयार केलेलं आहे त्याविषयी जे शपथपत्र तुम्ही लिहून देता ते म्हणजे फॉर्म नंबर 17। तुम्हाला गव्हर्नमेंटने जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये फॉर्म नंबर 17 तयार करायचा आहे आणि त्याला ॲफिडेव्हिट करून घ्यायचं आहे। आता हे फॉर्म नंबर 17 तुम्हाला कुठून मिळणार? तर बघा, ऑनलाईन सेंटरवर गेल्यानंतर तिथे तुम्ही विचारणा करा की फॉर्म नंबर 17 तयार करायचा आहे। त्यांच्याकडे फॉर्मॅट तयार असेल तर ते तुम्हाला तयार करून देतील किंवा जे टायपिस्ट असतात मराठी किंवा इंग्लिश टायपिंग करणारे त्यांच्याकडे गेल्यानंतरही तुम्हाला हा फॉर्मॅट तयार मिळून जाईल। ते तुम्हाला फॉर्मॅटची प्रिंटआउट काढून देतील, त्यावर साईन करून तुम्हाला ते ॲफिडेव्हिट करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ॲफिडेव्हिट करताना तुम्हाला 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर वापरलाच पाहिजे असं इथे कंपल्सरी नाही आहे। कारण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रीन पेपरवर जरी ॲफिडेव्हिट केलं तरी चालते। त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, ॲफिडेव्हिटसाठी जो स्टॅम्प पेपरसाठी जो खर्च जाणार आहे तुमचा तो तुमचा इथे वाचून जाईल। तर हा झाला तिसऱ्या नंबरचा डॉक्युमेंट। चौथं डॉक्युमेंट आहे फॉर्म नंबर 3। फॉर्म नंबर 3 मध्ये काय राहणार आहे? फॉर्म नंबर 3 म्हणजे तुमची वंशावळ, ज्याच्यामध्ये आपण वंशावळ तयार करतो त्यालाच आपण फॉर्म नंबर 3 म्हणतो। ती वंशावळ सुद्धा ग्रीन पेपरवरती तयार करून त्याला ॲफिडेव्हिट केली तरी चालून जाते। आता ॲफिडेव्हिट करायसाठी जर तुम्ही स्टॅम्प पेपर नाही घेतले तर नुसते ग्रीन पेपर घेतल्यानंतर एक महत्त्वाचं असं की 5 रुपयाचे जे कोर्ट फी स्टॅम्प ज्याला म्हणतो आपण, अशा त्या तिकिटा 40 रुपयाच्या विकत घेऊन 20 रुपयाच्या फॉर्म नंबर 17वर आणि 20 रुपयाच्या फॉर्म नंबर 3वर चिपकवलं तरी तुमचं ॲफिडेव्हिट होऊन जातं। त्याच्यामुळे स्टॅम्प पेपरचा जो 200-250 रुपये जो खर्च होणार होता तुमचा तो याच्यामध्ये तुम्ही वाचवू शकता। याच्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट काय आहे? तर वडिलांची TC। ज्या विद्यार्थ्यांची आपण व्हॅलिडिटी बनवणार आहोत त्याच्या वडिलांची TC आणि ती सुद्धा मूळ TC म्हणजे ओरिजिनल TC याच्यामध्ये असणं आवश्यक आहे। बघा, विद्यार्थ्यांची TC जोडताना विद्यार्थ्याची TC कॉलेजमध्ये ॲडमिशन असल्यामुळे कॉलेजमध्ये जमा असते, तर त्याच्यासाठी फॉर्म नंबर 15A हा ओरिजिनल आवश्यक आहे। विद्यार्थ्याच्या TC ची झेरॉक्स असली तरी चालेल। आता बऱ्याच वेळा असं निदर्शनास आलं की विद्यार्थ्याची 4थ्या वर्गाची TC सुद्धा मागतात, पण बघा यामध्ये जर एखाद्या पालकाने आपल्या मुलाला जर समजा अशा शाळेत टाकलं की जिथे 1 ते 10 पर्यंत कंटिन्यू आहे
तर त्याला चौथीची टीसी मिळणारच नाही. तो पहिल्या वर्गापासून जर 10व्या वर्गापर्यंत एका शाळेत आहे तर त्याला डायरेक्ट 10व्या वर्गाची टीसी मिळणार आहे. म्हणून चौथीची टीसी असली पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला तुमची 10व्या वर्गाची टीसी असली तरी व्हॅलिडिटीसाठी तुमची ती चालून जाईल आणि तुमची टीसीची झेरॉक्स सुद्धा याच्यामध्ये चालेल. पण वडिलांची टीसी ही ओरिजिनल असणे आवश्यक आहे. वडिलांच्या टीसीला जोडताना ओरिजिनल टीसी जोडायची, झेरॉक्स इथे चालणार नाही. वडिलांची टीसी झाल्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आजोबाची टीसी. आजोबाची टीसी सुद्धा ओरिजिनल असणे आवश्यक आहे. आता बघा, जर तुमच्याकडे वडिलांची टीसी अवेलेबल नसेल तर तुम्ही त्या टीसीच्या जागी वडिलांची कोतवाल बुकाची नक्कल सुद्धा जोडू शकता. हे ऑप्शन डॉक्युमेंट आहे जर टीसी अवेलेबल नसेल. पण कुठल्या कंडिशनमध्ये असंही होते की वडिलांची टीसी सुद्धा नाही आणि कोतवाल बुकाची नक्कल सुद्धा नाही. अशा ठिकाणी तुमचे पालक जर समजा अशिक्षित असतील तर तुम्हाला त्यांचा अशिक्षित असल्याचा एक दाखला किंवा अशिक्षित असल्याबाबत एक ॲफिडेविट करून घेणं आवश्यक आहे. त्याच्या ऑप्शनमध्ये तुम्ही आणखी डॉक्युमेंट जसं तुमच्या काकांची टीसी, मोठ्या बाबांची टीसी किंवा तुमच्या आत्यांची टीसी सुद्धा जोडू शकता. त्यानंतर आजोबांच्या डॉक्युमेंटमध्ये जर आजोबांची टीसी उपलब्ध नसेल तर कोतवाल बुकाची नक्कल तुम्ही जोडू शकता. तर कोतवाल बुकाची ही नक्कल तुमच्याकडे नसेल तर याच्यामध्ये ऑप्शन्स तुमच्याकडे असे आहेत की जुना रेकॉर्ड, जसं आपण ज्याला P1 P2 म्हणतो, जर तुमच्या आजोबांच्या नावाने जर जुन्या काळात शेती होती असेल तर त्याचा P1 P2 तुम्हाला तहसीलमध्ये उपलब्ध मिळून जाईल. त्याच्या व्यतिरिक्त जुनी एखादी खरेदी किंवा जुना सातबारा सुद्धा तुम्ही एक जुनं डॉक्युमेंट किंवा जुना पुरावा म्हणून त्याच्यामध्ये जोडू शकता. या व्यतिरिक्त जर तुमच्या नात्यात म्हणजे रक्ताच्या नात्यात कुणाची व्हॅलिडिटी तयार झालेली असेल, फॉर एक्झाम्पल तुमच्या काकांची, मोठ्या बाबांची, आत्यांची किंवा चुलत भाऊ, चुलत बहीण यांची कोणाचीही जर व्हॅलिडिटी तयार झालेली असेल तर ती व्हॅलिडिटी तुम्ही याच्यामध्ये आधार म्हणून जोडू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमची कास्ट व्हॅलिडिटी बनवणे अजून सोपं जाईल. यासोबत मूळ प्रमाणपत्रामध्ये विद्यार्थ्यांचं बर्थ सर्टिफिकेट, विद्यार्थ्याचं आधार कार्ड, विद्यार्थ्याचा एक पासपोर्ट फोटो, विद्यार्थ्याची स्वतःची साईन आणि वडिलांची साईन, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी बनवायसाठी आवश्यक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, कास्ट व्हॅलिडिटी बनवायसाठी प्रत्येक कॅटेगरीला वेगवेगळ्या वर्षाचा पुरावा लागतो. जसं जर तुम्ही ओबीसी कास्टमध्ये मोडत असाल तर तुम्हाला 1967 पूर्वीचा पुरावा असणे फार आवश्यक आहे. जर तुम्ही VJNT म्हणजे भटक्या जमातीमध्ये येत असेल तर तुम्हाला 1961 पूर्वीचा पुरावा असणे आवश्यक आहे. आणि जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुम्हाला ऑगस्ट 1950 पूर्वीचा पुरावा याच्यामध्ये जोडणं आवश्यक आहे. हा जर पुरावा जर अवेलेबल नसेल तर तुमची कास्ट व्हॅलिडिटी बनणार नाही. त्याच्यामुळे हा या वर्षापूर्वीचा प्रत्यक्षात पुरावा असणे तुमच्याजवळ आवश्यक आहे, जेणेकरून कास्ट व्हॅलिडिटी बनवताना तुम्हाला कुठलीही अडचण जाणार नाही. तर ही सर्व माहिती होती कास्ट व्हॅलिडिटीसाठी नेमके तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील या विषयावरती. आता याच्यामध्येही तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल, जी माहिती तुम्हाला किंवा एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे अपुरं आहे आणि तुम्हाला ते कशा पद्धतीने मिळवता येईल याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट्समध्ये लिहून पाठवू शकता. त्या विषयावरती एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवून टाकूया. तर ही झाली कास्ट व्हॅलिडिटी विषयी संपूर्ण माहिती. अजूनही तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पाहिजे असेल किंवा कुठल्याही महत्त्वाच्या विषयावरती माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या अशा कुठल्याही महत्त्वाच्या विषयावर जे आपण व्हिडिओज बनवतो ते सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.